बाप्पा जरा बशीना तू माझ्याशी गोड गोड बोल ना. बाप्पा जरा हसना तू मोदक लाडू घेशील ना. कापू नकोश कान माझे खोट बोलत नाही. चुकलो असेल कधी जरी बोलतो तुला शारी. बाप्पा माझ्या नाद खुळा हाय जगात भारी. बाप्पा माझा नाद खुळा. गणपती बाप्पा मोरया. मराठी बॉक्स ऑफिसच्या सर्व प्रेक्षकांना आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण टीम आज आम्ही बाप्पा नातकुळाची टीम आलोय तुमच्यासोबत गप्पा मारायला. तर बाप्पा नातकुळा हे गाणं आता रिलीज झालेलं आहे. खूप प्रेम देताय तुम्ही आणि रील्स बनवताय, त्यामुळे त्या प्रेमासाठी आम्ही खरंच मनापासून तुमचे आभारी आहोत. आता गाण्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. आमची पूर्ण टीम आहे. सो गाण्याचा जो प्रवास आहे, गाणं सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सोनालीने गायलेलं आहे. सोनालीसाठी हा वेगळा प्रयत्न होता, तिच्याबद्दल आपण डिस्कस करूच. आधी कलाकारांकडे जाऊ, मग आम्ही म्युझिकबद्दल आपण बोलूच. सो विशाल, हो, कारण विशाल सोबत प्रशांत नागती ऑफिशियलवर बेसिकली मी गाणी खूप केली आहेत, पण इतर प्रोडक्शनसाठी गेली होती. मी नाथखुळा नंतर मी उडनछू नंतर हे तिसरंच गाणं आहे आणि खूप मोठ्या गॅप नंतर प्रशांत नागती ऑफिशियलवर काम करताना तुला कसं वाटते? आणि तिन्ही पण नाथखुळाचेच पार्ट आहेत, म्हणजे बापरे बाप. हो, म्हणजे मला फक्त एकाच गाण्यासाठी घेतो, पण त्याची एक चूक झाली. नखरेवाली मध्ये माझ्या गाण्याचा पॅच वापरून सुद्धा मला फोन नाही केला, त्यात पण नाथखुळा टाकलाय. तर खूपच वर्षांनंतर, म्हणजे दीड 2 वर्षांनंतर आपण परत एकदा काम करतोय. म्हणजे असं नाही की प्रशांतच्या चॅनलवर त्याची गाणी केली मी, पण इतर प्रोडक्शनसाठी केली, पण त्याच्या चॅनलसाठी हे खूप वर्षांनंतर गाणं केलंय. आणि बाप्पाचं गाणं होतं आणि 100% मला हे करायचंच होतं, मी सोडणारच नव्हतं, म्हणून हे केलं. आणि तश्वीसोबत पण काम करायचा हा एक चान्स भेटला आम्हाला, की खरंच ही गोड मुलगी आहे. नाचगो बायामध्येच असं हिला मी गाणं पाहिल्याच्या नंतर मला दिसली नाही की ही लक्षातच राहिली पोरगी. म्हणून असं वाटलं की मला जसं दादाने सांगितलं की या गाण्यात आपल्या तश्वी आहे, मी म्हणलं मी हे गाणं करणार आहे. मग मी हक्काने सांगितलं हे गाणं मीच करणार आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि असंच दादाने खूप वर्षांनंतर परत फोन नाही करावा, कंटिन्यू करावा आणि कंटिन्यू गाणी करावा. काय मागच्या वर्षीच ठरलेलं मी या गाण्यामध्ये, पण मागच्या वर्षी काही रिझनमुळे आम्ही नाही करू शकलो, कारण खूप टाइम कमी होता. आणि मग नंतर आम्ही विचार केला की जाऊ दे, आता पुढच्या वर्षी आपण करूया. तर पुढच्या वर्षी कसं करायचं हे काही, म्हणजे थीम तीच होती की तसा टाईपमध्ये, म्हणजे स्टोरी आधीच ठरवलेली आम्ही की अशीच स्टोरी असणार आहे. पण आर्टिस्टचं काय करायचं, कारण मी एकटाच सिंगल होतो त्यामध्ये. आणि नंतर मग तश्वी झाली, मग तश्वी नंतर मग विशाल, मग एवढे दिग्गज कलाकारांसोबत काम करून खूपच जास्त मजा आली. आणि माझं हे पहिलं गाणं आहे, म्हणजे बाप्पाचं, गणपती बाप्पांचं हे पहिलं गाणं आहे आणि प्रसन्नदाचं पण पहिलं गाणं आहे. तर आमचं असं होतं की करूया, पण चांगलंच करूया, आणि ते खरंच चांगलंच झालंय. माझ्यासाठी तर वेगळंच आहे, म्हणजे स्पेशल आहे हे गाणं. पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाचं गाणं आहे आणि दादाच्या चॅनलचं गाणं आहे, म्हणून स्पेशली. आणि त्याच्यानंतर चं कारण सगळ्यात मोठं म्हणजे की काहीतरी वेगळा प्रयत्न आहे. पहिल्यांदा मी अशा काहीतरी टोनमध्ये गायली आहे आणि छान वाटतंय. जेव्हा मला गायचं होतं ॲक्च्युली, तेव्हा खूप प्रश्न होते डोक्यात की नक्की कसा टोन हवा आहे. म्हणजे ठीक आहे चाइल्डिश हवा आहे, पण मग कसा, किती चाइल्डिश हवा आहे वगैरे. मग त्याच्यानंतर दादाने मला गाण्याची कॉन्सेप्ट सांगितली. तुम्ही व्हिडिओ आता बघितला असेल तर गाण्याची कॉन्सेप्ट जी आहे इतकी म्हणजे निरागस भक्ती आहे गाण्यामध्ये. ती जी आर्तता आहे ते सगळं डोक्यात ठेवून मला गायचं होतं. तश्वीचा चेहरा डोक्यात ठेवून गायचं होतं. आणि ऑडिओ तर सुंदर झालाच आहे. मला स्पेशली ते रोहितचा जो अंतर आहे तो खूप आवडतो, म्हणजे जसा लिहिला आहे. त्यामुळे हे गाणं खूप जास्त स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठीच. आणि येस. तश्वी, कसं वाटलं गाण्यात काम करून, परत एकदा आमच्यासोबत काम करून नाचगोबायानंतर? आणि नाचगोबायामध्ये खूप कमी दिसली आहेस तू, हा, पण चांगली इम्पॅक्टफुल दिसली या गाण्यात. तूच दिसली आहेत आणि हे सपोर्टिंग आर्टिस्ट आहेत तुझ्या मागे. तर कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय मला. परत प्लीज म्हणजे आम्ही कमी दिसलो म्हणून मस्त वाटतंय का तू जास्त दिसली म्हणून मस्त वाटतंय?
दोन्ही. तुम्ही खूपच कमी दिसलाय honest म्हणून ती आहे. जास्त दिसते. तुम्ही दोन्ही. जेव्हा कमी दिसलाय म्हणून ती जास्त दिसते. पूर्ण गाणं तिच्यावरतीच आहे, त्याच्यामुळे शूटलाच त्यांना माहिती पडलेलं शूटच्या आधीच की आम्ही सपोर्टिंग कास्ट मध्येच आहोत, लीड तीच आहे. पण So- आता हल्ली असं वाटतं की आम्हाला आम्ही कमी दिसलं तरी चालत का, आम्हाला रेस्ट करायला खूप टाइम भेटतो. हो. यावेळी असं होतं की ही स्टार्ट डे म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हिला प्रत्येक टेकला, कारण काही सीन याच्यासोबत काही सीन त्याच्यासोबत, आता याच्यामध्ये यांना ब्रेक मिळायचं, त्यामुळे ते एक पॉझिटिव्ह पॉईंट. पुढच्या सगळ्या गाण्यांमध्ये ते कमीच दिसतील तुम्हाला, So काही त्याची काळजी करू. गाण्यामध्ये मी आल्या हो, गाण्याचं क्रिएशन बाप्पा नातकर जसं सांगितलं, मागच्या वर्षीचं गाणं प्लॅन होतं आणि आम्ही करू नाही शकलो कारण खूप एंड मोमेंटला आम्हाला वाटलं की हे गाणं करूया. अचानक असं वाटलं की गणपतीचं गाणं आपण 4-5 दिवसातच तू एका दिवसात कंपोज केलं, एका दिवसात मी त्याचा स्क्रॅच बनवून घेतलं संकेतकडून आणि संकेत आणि मी मागच्या वर्षीच काम केलं होतं गाण्याला. यावर्षी आम्ही सगळं लाईव्ह वगैरे सगळं केलं, त्यामुळे 4 दिवसामध्ये, आणि गणपती 4-5 दिवसावर होते. तर आमचा प्लॅन होता शूट करायचा, पण एनी हाव मला फक्त स्टुडिओ व्हर्जन टाकायचा नव्हता, त्यामुळे आम्ही विचार केला की पुढच्या वर्षी आपण याला शिफ्ट करूया गाण्याला, आणि त्यामुळे जरा चांगलं करता आलं. त्यामुळे मला आनंद आहे की गाण्याची क्वालिटी वगैरे खूप चांगली मेंटेन करता आली आम्हाला, प्रॉपर वेळ देता आला. सिंगर्सने, रोहितने आणि सोनालीने खूप सुंदर गायलेलं आहे. रोहितची रेंज त्याच्यामध्ये जबरदस्त रेंज आहे त्याची, आणि त्याने गायले सुद्धा त्याच भावनेने गायले ज्या त्याच्या लाईन्स आहेत. आणि संकेत आणि आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा काहीतरी धमाकाच होतो आमचे, ते आम्हाला ते ब्लेसिंग गणपती बाप्पाच्याच आहेत. सो त्यामुळे गणपती बाप्पासोबत एक वेगळा कनेक्शन पण आहे. म्हणजे गाणं बनवताना ते गाणं कमर्शियल वेने विचार नाही केला आम्ही, की गाणं किती बजेटमध्ये बनवायचं, किती त्याचं रिकवर झाले पाहिजेत, किती त्याचा काहीच विचार केलेला नाही. इवन माझं हे नखरेवालीपेक्षा जास्त बजेटचं गाणं आहे हे मला सांगायला आवडेल, कारण नखरेवालीचा जो बजेट गेला त्यापेक्षा जास्त या गाण्याला बजेट गेलंय. बट मला वाटतं हे आम्हाला गणपती बाप्पाचं अजून मोठं गाणं काहीतरी करायला आवडेल, जसं बिगेस्ट बजेट मला वाटतं गणपती बाप्पा, कारण त्याच्यामुळेच जे काही आहे ते सगळं चाललंय, ते सगळं त्याच्यामुळेच चाललंय. सो तो एक आहे माझ्याबद्दल. आता मी तुम्हाला रॅपिड फायर विचारायचं, तर रॅपिड फायर मध्ये प्रसन्न लागते की दुसरं असं नको. ठीक आहे, चल विशाल पासून स्टार्ट करूया. नाही, रॅपिड फायर सगळ्यांचं. हा, मी सगळ्यांना एकत्रच विचारू. ओके, बेटर कोणाचा सिंगिंग वाटली तुला या गाण्यामध्ये, सोनाली की रोहित? सोनाली. दोन्ही पण चांगले आहेत, म्हणजे रोहित दादा पण चांगला आहे आणि सोनाली पण. रोहित बघतोयस कारण नाही, रोहित दरवेळेस चांगला चांगला जातो. सोनालीने music गायलंय म्हणून हा. आता सोनाली. सोनाली दीदी. तू? ओके, त्याच्यामध्ये माझा कॅमिओ आहे गाण्यामध्ये थोडासा, तर त्याच्यामध्ये सुशांतचा खूप भारी कॅम्पे होतो. आवडला. मस्त. तशूचे पप्पा म्हणजे दादा आणि मी, आमचा कॅमिओ आहे. सुशांत जबरदस्ती घुसलाय आम्हाला हो, कारण सुशांतच्या गाण्यात दिसतो ते हिट होतात असं एक गैरसमज आहे त्याच्या मनात. नखरेवालीमध्ये पण दिसलाय. सुशांत म्हणजे बेसिकली आमचा प्रोडक्शनचा हेड. आणि बाकी आपण खूप गप्पा मारतो आपल्या आर्टिस्ट बद्दल, गाण्याबद्दल. यावेळी थोडं गप्पा मारूया आपल्या टेक्निकल टीम बद्दल. येस, तो 2 शब्द आपले जे टेक्निकल टीम आहे कोणाबद्दल ही तू मला वाटते रोहित बद्दल बोल, जे डिरेक्टर आहेत गाण्याचे. तू डीओपी बद्दल बोल. तर हे गाणं रोहित जाधवने डिरेक्ट केलेलं आहे आणि खूप चांगला मुलगा आहे रोहित जाधव. नाशिक मध्ये कोणत्याही लोकेशनला तुम्ही जाऊ शकता, शूट करू शकता. म्हणजे असा एकमेव मुलगा आहे की तो कुठूनही जाऊन परमिशन काढून आणू शकतो आणि तिथे शूट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सांगायला विसरलो, हे गाण्याच्या शूटच्या वेळेस नाशिकमध्ये दंगल चालू होती आणि हे दंगलमध्ये शूट केलेलं गाणं आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, रोहित जाधव यांनी कुठं कुठं गाणं शूट करून घेतलंय. मस्त त्यांना खूप भीती वाटते, असे ते स्वतःच आमच्या अगोदर पळून गेले. पण खूप चांगले डिरेक्टर आहेत रोहित जाधव, आणि असंच त्यांनी जर काम करत राहिले तर धावत गेलो. तर तुम्ही समजून घ्या, खूप खरंच चांगलं आहे. इन्सिडेंट मला सांगायचा आहे. आम्ही गणपती विसर्जनाचा जो सीन आहे तो आम्ही शूट करत होतो आणि आम्ही सगळे पोचलो होतो सेटवरती. सकाळची वेळ होती आणि संध्याकाळची वेळ 5च्या दरम्यानची वेळ होती आणि आम्ही सगळे पोचलेलो. आणि गंगाघाट हा गजबजलेलाच आहे, म्हणजे तिथे सगळ्या विधी वगैरे सगळ्या तिथेच होतात नाशिकचं.
आणि आम्ही पोचल्यानंतर आम्हाला अचानक आमची वेगळी गाडी होती, यांची वेगळी गाडी होती, आमची विशाल आम्ही आधीच पोचलो होतो आणि अचानक फोन येतो की तुम्ही निघा इथून, दंगल झाली. सो काही धार्मिक दंगल होती ती त्या दिवशी झालेली, कारण काहीतरी नाशिक बंद होतं त्या दिवशी, जे आम्हाला नव्हतं माहिती, आणि त्यामुळे ती काहीतरी दंगल झाली. आणि मग आम्ही पाहिलं की वरून लोक ते तलवार वगैरे घेऊन असे पळालेत. सो फायरिंग चालू होती वगैरे पोलिसांची वगैरे, इथपर्यंत ते होतं. मग आम्ही सगळे गाडीत बसलो आणि आम्ही सगळे निघालो आणि मग हा शूट आम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवसाचा शेड्यूल नव्हता, तिसऱ्या दिवसावर आम्ही हा शूट केलेला आहे. बजेट वाढला, बट आम्ही खूप खुश आहोत की तिसऱ्या दिवशी पण सुंदर शूट झालेलं आहे आम्हाला जे पाहिजे. सूरज आणि अर्चित म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन. हा, सूरज म्हणजे डीओपी आणि अर्चित म्हणजे कोरिओग्राफर तर बेस्टच आहे. तो सगळ्या गाण्यांना जे स्टेप बसवतो तर ते व्हायरलच होते. जसे आतापर्यंत या वर्षात जेवढे पण इंस्टाला ज्या रील्स, गाणी, गुलाबी साडी, नखरेवाली, सगळे कोरिओग्राफी त्याचीच केले. तर आम्ही असा निर्णय केला की ह्या गाण्याला पण क्यूट वाली एक अशी, डीओपी पण तोच. हा डीओपी पण तोच आहे. तर आमचा असा निर्णय होता की ही तश्वी नाचणार आहे, पण तश्वी खूप चांगली नाचते, पण या गाण्यामध्ये तसं नव्हतं नाचायचं, म्हणून जरा तिला सांगितलेलं की एकदम नॉर्मलच नाच. आणि ती एकदम क्यूटवाली जी स्टेप आहे तर ती त्यांनी डिझाईन केली अर्चितनी. तर तो खूप चांगला कोरिओग्राफर आहे आणि आमची तेवढी जमते पण त्यासोबत बोलायला. कारण काय असं की ही नाही आवडली तर भाई ही नको, दुसरी काहीतरी कर्म, तो लगेच इन्स्टंट काहीतरी विचार करून बसवतो. आणि सूरज तर खूप म्हणजे बेस्ट फ्रेंड डायरेक्ट आमचा, म्हणजे दोघांचाही, विशालचा आणि माझा. आणि खूप चांगला डीओपी आहे आणि क्रिएटिव्ह आहे. सगळ्यात खूप प्रोफेशनल आहे तो कामाच्या बाबतीत. प्रोफेशनल, एकदम क्रिएटिव्ह खूप आहे. आणि त्याच्याबरोबर इतर जे मंडळी आहेत रोहितच्या टीम मधले, त्यांनी पण खूप मेहनत केली. तर सगळ्यांच्या मनापासून आहे ना, हे बिहाइंड दी कॅमेरा मी टीमची नावं घेतली. तर मग मला वाटते सोनालीकडून जे तिने गायलेलं आहे तर ते आपल्याला ऐकायला पाहिजेच इथे लाईव्ह, कारण लोकांना वाटतं की ते कदाचित आम्ही व्हॉइसला प्रोसेस केलेला आहे, AI वगैरे. मला कमेंट पण आले AI केलेली आहे का, लोकांनी विचार खरंच आवाज चेंज केलाय का, पण नाही, ऍक्च्युली तिचा ओरिजिनल व्हॉइसच तो आहे. म्हणून आम्ही काल ती रील सुद्धा BTS ची रील टाकली आहे. सो आता तिच्याकडून ते ऐकूया, त्याच्यानंतर मग ती नखरेवाली पण त्याच आवाजात गाईल. बाप्पा जरा बशीना तू माझ्याशी गोड गोड बोल ना. बाप्पा जरा हशीना तू मोदक लाडू घेशील ना. कापू नकोश कान माझे, खोट बोलत नाही. चुकलो असेल कधी जरी, बोलतो तुला शौरी. बाप्पा माझ्या नाद खुळा, हाय जगात भारी. बाप्पा माझ्या नाद खुळा. नको. नाही, मी तर माझ्या घरातला मोठा मुलगा आहे म्हणून मला हट्ट करूनच दिला नाही. मी खूप केलं, मार पण खाल्लाय, म्हणजे असा खूप जास्त हट्ट केलाय. ओ तृप्ती आहे मी इथे. अजून कोकणात गेलोच नाही गणपतीसाठी, पण माझा प्लॅन आहे की लवकरात लवकर जायचे योग येतीलच. मी जाते दरवर्षी, बट या वर्षी माझा अजून फिक्स नाहीये. पण आतून मला असं वाटतंय की मी लास्टचे 3 दिवस का होईना पण जाऊन येईनच, कारण की खरंच कोकणी माणूस नाही राहू शकत गणपतीला गावी गेल्याशिवाय. आणि आठवण म्हणायची गेली तर मी जर गणपतीला गावी जाते तर प्रत्येक तिथून जो स्टार्ट झालेला दिवस असतो तो 10 दिवस किंवा पुढचे 5 दिवस, जेवढे पण दिवस मी कोकणात राहते, ती पूर्ण एक मस्त आठवणच असते. आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतच नाही की प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. आणि मी इन्सिस्ट करेल प्रत्येकाला की ज्यांना इच्छा आहे कोकणात यायची त्यांनी नक्की या. घेऊन जाईल, माझं घर मोठं झालं ना की मी नक्की घेऊन जाईल. कोकणी माणूस कुठं कशाशिवाय राहू शकत नाही. म्हणजे बोलले ना, गणपतीला गावाला गेल्याशिवाय, गावी गेल्याशिवाय नाही राहू. आणि मी कोकणी माणसांशिवाय राहू शकतो. आणि असंच प्रेम राहू दे. आणि गाणं आता आलेलं आहे, तसे जसं रील्स बनवा. गणपती बाप्पा तुमच्या घरी असतील तर बनवा रील्स, आणि ज्या चांगल्या रील्स असेल तर डेफिनेटली आम्ही कोलॅब एक्सेप्ट करूच. सो भरपूर प्रेम द्या. आणि गणपतीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा मराठी बॉक्स ऑफिसच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.